तर ठाकरेंचे नेते हे काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि ही बैठक आता संपलेली आहे। अंबादास दानवे हे बाहेर पडलेले आहेत। या बैठकीमध्ये कोणताच तोडगा निघाला नाहीये। वडेट्टीवार मधूनच बैठकीमधून निघून गेलेले होते। खरं तर काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंचे नेते या ठिकाणी आलेले होते। बैठकी सुरू झाली, चर्चा केली जात होती, मात्र चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही आणि तोडग्याविनाच ही बैठक संपलेली आहे। अंबादास दानवे बाहेर आलेले आहेत। नेमकं आता पुढे काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, मात्र याला काँग्रेसने विरोध केलेला आहे। आपण आपला उमेदवार देऊ अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आणि त्यासाठीच काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंचे नेते या ठिकाणी आलेले होते। चर्चा करण्यात येत होती, मात्र चर्चा तोडग्याविना संपली। आता सगळे नेते येतील ते बोलतील, मी नाही बोलणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा 1 तास शिल्लक असताना ह्या मवियामध्ये घडामोडी घडताना दिसत आहेत। अंबादास दानवे स्वतः काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते, मात्र कोणताच तोडगा निघाला नाहीये। कोणतीच प्रतिक्रिया न देता अंबादास दानवे या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। इतर नेते जेव्हा बाहेर येतील तेव्हा ते प्रतिक्रिया देतील असं उत्तर देऊन अंबादास दानवे तिकडून निघून गेलेले आहेत। 1 तास उरलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र या उमेदवारीला काँग्रेसने विरोध केलेला आहे। काँग्रेसने आधीपासूनच असं आग्रही मागणी केलेली होती की उद्धव ठाकरेंनी ही जागा लढावी, मात्र उद्धव ठाकरेंनी आयत्या वेळेस अंबादास दानवे यांचं नाव घोषित केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, ठाकरेंच्या नेत्यांकडून काँग्रेसची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले, मात्र तोडगा काहीच निघाला नाहीये। दानवे बाहेर आलेले आहेत, मात्र दानवेंनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावरून काही चर्चेमधून काहीच तोडगा निघाल्याचं नाही दिसतंय। खरं तुम्ही दृश्यामध्ये पाहू शकत होता की दानवे बाहेर पडले होते आणि दानवे बाहेर पडल्यानंतर दानवे नेहमीच उत्तर देत असतात, मीडियाशी बोलत असतात, पण आता मात्र मीडियाशी बोलणं दानवेंनी टाळलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे वरिष्ठ नेते जे आहेत ते याच्यावरती निर्णय घेतील। वरिष्ठ नेते खाली येतील आणि ते मीडियाशी बातचीत करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण सध्या मात्र सस्पेन्स कायम आहे। अजूनही आपण असं बोलू शकतो तोडगा निघाला नाहीये। जर तोडगा निघाला असता तर दानवेंनी मीडियाशी संवाद साधला असता, मीडियाला जी बातमी दिली असती किंवा तोडगा निघाला आहे किंवा काहीतरी उत्तर दिलं असतं, पण दानवे न बोलता इथून त्यांनी पळ काढलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच ह्या सर्व जी परिस्थिती आहे, सर्व चित्र पाहता आपल्याला कळतंय की अजूनही तोडगा निघाला नाहीये, अजून सस्पेंड कायम आहे। एकंदरीतच आता काँग्रेस बंडखोरी करते का, दानवेंना फटका बसतो का, या सर्व गोष्टीचे उत्तर काही वेळातच मिळतील। काही तास उरलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी आणि अशा वेळी अशा प्रकारची बैठक सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीच्या मध्ये धाकधूक आहे। नक्की काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दानवे ज्या प्रकारे गेलेले न बोलता, त्यामुळे अजून सस्पेंड वाढलेलं आहे। नक्कीच तोडगा निघाला नाही असंच हे दानव्यांचं जे जाणं आहे, दानव्यांचं जो पळ काढणं आहे ह्याच्यावर सिद्ध होतं का अजूनही तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे आता वरिष्ठ जे नेते आहेत जिथे आतमध्ये बसलेले आहेत ते खाली येतील आणि मीडियाशी बोलतील, त्यानंतर नक्की कळेल। काही वेळात चित्र स्पष्ट होणार आहे, पण सध्याच्या घडीला तरी अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये असं आपण बोलू शकतो। कपिल, असेच जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं अपडेट घ्यायची जी आहे, दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। काही वेळापूर्वीच दानवे या बैठकीमधून निघून गेलेले आहेत आणि आता काही नेत्यांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे। थोड्याच वेळात दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हटलं जातंय, काय भूमिका मांडली जाते याकडे लक्ष असेल। आओ मला अरे पता चलेगा, पेशेंस। तर ज्या ठिकाणी ठाकरेंची आणि काँग्रेसची बैठक सुरू आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे देखील पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे सुप्रिया सुळे देखील या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत। ज्या ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरेंची बैठक सुरू आहे, काँग्रेस कार्यालयामध्ये सुप्रिया सुळे देखील दाखल झालेल्या आहेत। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे जाणार आहोत। कपिल, काँग्रेस आणि ठाकरेंच्या नेत्यांची बैठक सुरू होती, आता सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत।
नक्कीच सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत. त्या सुप्रिया सुळेला बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांनी असं म्हटलेलं आहे का मी अभिनंदन करायला आलेली आहे, असं त्यांनी एक सूचक वाक्य म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आता वरती गेल्या कळेल नक्की काय चाललेलं आहे, पण मी अभिनंदन करायला आले आहे. मग एकंदरीतच दानवेंचं अभिनंदन करण्यासाठी त्या आलेल्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता विषय राहिलेला काँग्रेसचा. काँग्रेसची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. काँग्रेस काय करतं याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे. काँग्रेस अडून बसलेलं आहे, काही गोष्टी आहेत त्यासाठी अडून बसलेल्या आहे. आता ह्यातून तोडगा निघतो का आणि नक्कीच महाविकास आघाडीकडनं एकच उमेदवार जातो का, दोन उमेदवार जातात, बंडखोरी होते का याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. गेली अनेक तासापासून ही बैठक सुरू आहे आणि काही तासच उरलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी. दृश्य आपण पाहतो कपिल, मी काही वेळासाठी तुम्हाला त्यामध्ये दृश्य आपण पाहतोय. सुप्रिया सुळे देखील या बैठकीमध्ये दाखल झालेल्या आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या बाजूलाच त्या बसलेल्या आहेत. बऱ्याच तासांपासून काँग्रेस आणि ठाकरेंच्या नेत्यांची ही बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे. ठाकरेंचे नेते मनधरणीसाठी या ठिकाणी आलेले होते, मात्र तोडगा निघालेला नाहीये. आता सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी पोहोचल्यात. आपण अभिनंदन करण्यासाठी आलोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ट्रॅफिक लागला मला. चला लवकर चला झालं. थँक्यू. चला लवकर गणेश. या दोन्ही पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय भूमिका मांडली जाते याकडे लक्ष असणार आहे. ठाकरेंचे नेते आणि काँग्रेसचे नेते हे चर्चा करतच होते. आता या चर्चेमध्ये सुप्रिया सुळे देखील सहभागी झालेल्या आहेत. कपिल, तुम्ही काही वेळापूर्वीच सांगितलं, सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली होती की मी अभिनंदन करण्यासाठी आलेले आहे, मात्र ठरलं काहीच नाहीये. ठाकरेंनी आपला उमेदवार दिलेला आहे, काँग्रेस मात्र त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाहीये. काँग्रेस पाठिंबा देत नाहीये, पण काँग्रेसनं आपला उमेदवार पण घोषित केला नाहीये. मग अभिनंदन नेमकं कुणाचं करणार आहेत सुप्रिया सुळे? एकंदरीत पाहिलं तर हा जो पेच आहे हा महाविकास आघाडीचा जरी असला तरी हा पेच थेट ठाकरेंविरुद्ध काँग्रेस असा आहे. काँग्रेस अडून बसलेला आहे का आम्ही आमचा उमेदवार देणार आहे, आम्ही बंडखोरी करणार आहोत, अशा काँग्रेसची भूमिका आहे. मात्र राष्ट्रवादीची भूमिका ही न्यूट्रल आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमध्ये असं दिसतंय का राष्ट्रवादीने ठाकरेचा जो उमेदवार आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे का मी अभिनंदन करायला इथे आलेले आहे मला दानवेंचं, असं त्यांचं थेट मत होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचा कुठेतरी प्रश्न सुटलेला आहे. आता काँग्रेसची भूमिका काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे चित्र आहे ते फक्त ठाकरे विरुद्ध काँग्रेस याच्यामुळे घडते. आता ठाकरे विरुद्ध काँग्रेसची ही जी लढाई आहे यामध्ये कोण क्षमतोय, काय निघतंय, त्यातून काय मार्ग निघतोय याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. अजूनही वरती बैठक सुरू आहे आणि काही वेळात हे दोन्ही नेते काही क्षणातच आता पत्रकार परिषद सुरू होणार आहे. सगळे नेते ज्या ठिकाणी बैठक सुरू होती तिथून खाली आलेले आहेत आणि पत्रकार परिषदेला काही वेळातच सुरुवात होणार आहे. नेमकं या बैठकीमध्ये काय तोडगा निघालेला आहे, काय निर्णय घेण्यात आलाय, हा काही क्षणातच सगळ्यांना कळणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा पाऊण तास शिल्लक आहे आणि त्याआधी मवियाला आपली भूमिका ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि या तीनही पक्षांनी मिळून नेमकी काय भूमिका घेतली हे कळणार आहे. खरं तर आधीपासूनच राष्ट्रवादी न्यूट्रल आहे, राष्ट्रवादीने आपला पाठिंबा दिलेला आहे. ठाकरे जो काही उमेदवार उभा करतील त्याला आपला पाठिंबा असेल असं सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे हा जो काही वाद आहे, हा जो काही संघर्ष होता तो काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमधला होता. ठाकरेंचे नेते आणि काँग्रेसचे नेते चर्चा देखील अनेक तासांपासून करत होते, मात्र तोडगा काही निघालेला नव्हता. अंबादास दानवे देखील बैठकीमधून निघून गेले, वडेट्टीवार निघून गेलेले आहेत. त्यानंतरही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे आता या चर्चेमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे, काय तोडगा काढण्यात आलेला आहे, हे काही क्षणातच समजू शकणार आहे. ही पत्रकार परिषद काही वेळातच सुरू होईल. सुप्रिया सुळे देखील काही वेळापूर्वीच या सभेमध्ये, या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्या देखील पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्या देखील आपली काय भूमिका मांडतात याकडे लक्ष असणार आहे. हर्षवर्धन सपकाळ, अनिल परब, अनिल देसाई हे सगळेच जण या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला उपस्थित दिसणार आहेत. काही वेळातच आपली नेमकी भूमिका काय आहे हे मांडणार आहेत.